मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार आहेत आणि भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी आहेत आणि फडणवीसांच्या नागपूरमधल्या धरमपेठ इथल्या घराला आता फुलांनी सजवलं गेलंय। नागपूरमध्ये आज भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्याची तयारी करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बालपण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्रिकोणी पार्कच्या धरमपेठ शाखेमध्ये गेला। आपल्या शाखेचा एक स्वयंसेवक आज राज्याचा मुख्यमंत्री झाला। यांचा या शाखेमधल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना मोठा आनंद आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर असलेल्या त्रिकोणी पार्क येथे चालणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। एक स्वयंसेवक म्हणून काय वाटतं, तुमच्या शाखेचा एक स्वयंसेवक आज राज्याचा मुख्यमंत्री झाला? आम्हाला खूप गर्व वाटते। जो लहानपणापासून आम्ही त्याला पाहतोय तो आज इतक्या मोठ्या याच्यावरून पोहोचला। यांचा आम्हाला धरमपेठ मधल्या सगळ्या नागरिकांना आज मी फक्त धरमपेठ म्हणतो, शाखेचं नाव काढलं म्हणून धरमपेठ म्हणतोय। नागपूर का पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना इतका आनंद झालेला आहे। तुम्ही काय सांगाल? ते स्वतः धरमपेठ प्रभाग शाखेचे स्वयंसेवक आहे आणि आजही आमचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात आणि इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा ते म्हणजे आजही ग्राउंड लेवलवरच आहे। म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अभिमान नाही आहे त्यांना एक प्रकारे सगळ्यांना घेऊन चालणारी त्यांची सवय आहे। लहान स्वयंसेवक त्यांना काय सांगता फडणवीसांबद्दल? फडणवीसचे लहानपणाची त्यांना आठवण लागतो की या शाखेतनं जात जात तो किती मोठा झाला। याच्यावरून तुम्ही शिका की माणसाने मोठं व्हायचं असेल, आपल्याला काही करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे हे त्यांनी शिकायला पाहिजे। इथे येणारे जे तरुण स्वयंसेवक आहे त्यांना हे सर्व वरिष्ठ स्वयंसेवक एक आदर्श म्हणून देवेंद्र फडणवीसांचे आठवणी सांगतात आणि त्यांना देखील अभिमान आहे की आज त्यांच्या शाखेतला एक स्वयंसेवक राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि आज नागपूरला त्यांचं आगमन होत आहे, त्यामुळे निश्चितच त्यांना खूप आनंद होत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।